श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवल ज्ञानमूर्ति द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादिलक्षणम् एकं नित्य विमलमचल सर्वादि साक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्मनेत्र स्वासी वदन कंठाटोपीचमाला दंड कमलधर कंठकरक्षक त्रैगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कुलयुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. स्वामी स्तवन. आता करूया प्रार्थना. जय जयाची अगाराना परत्परा केवल संना ब्रह्मानंदा यतिवारा जय जयाची पुरण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराय अनंत रूपे नलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तुझी जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू जपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू चंद्र दिक्पालादी समग्र तुझे रूपे नलासी करता आणि गर्विता तुझ हवे आणि होता दाता आणि देवविता तू समर्था निचय जगमानी स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागी आद्य मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे केशवेशा वेदांचा तर्कशास्त्रे शास्त्रांते नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठी झाले सर्वई मे केवळ अल्पमती करो केवी आपली स्तुती सहस्रमुखई निश्चिता ख्यातीवर्णिता दूर ठेवला चरणी माता रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्षी दीननाथा दासाकडे पाहावे आता युतकी प्रार्थना अनाविषयी आपल्या मना कृपा समुद्रे आम्ही आश्रय तेजे सदैव पापता पाणी देणे सर्व जाऊन युसोन लोके सोके देऊन परलोक साधन करावे दुसरा भावसागर याचे पावय पहिले तीरत्व नामतरणी साचार प्राप्त हो मजा ते आशा मनुष्या तृष्णा कल्पना निवासना भ्रांती बुलिनाना न बाधतो तुझ्या कृपे किती वरून आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञार्थी मिळणसोनी ज्ञाना हृदय पक्टमय शांतिमनी सदा वसो वृथाभिमान तो नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे नेसो तुझ्या भजनिश्चित वसो ऊर्थ विषयांची नसो वास नैमाना ते सम तुझे भजन उत्तम तेने ओसुगम दुर्गम जो पंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतिचिंता अंगिनावी सत्यता सत्य विजय सर्वदा आप्तावर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके त्यावे वरदान कृपा करून या समर्थ असोन या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेथे सुगमच लागी करता आणि करविता तुझे एक स्वामीनता माझे टाई वार्ता मी पराची नशीची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय. शिवलीलामृत अध्याय 5 प्रदोष महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री सदाशिव अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याचे वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी अभोता जीवा भूत प्रायचित्तांचे निर्धार शास्त्रभक्ती करीती विचार परिचय शिवनामे शुद्ध साचार कासा इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टीपुष्टी धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तेही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे. प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित पाहावी तत्वता दारिद्र्य आणि महाव्यता निशेष पळती शर्मासांत एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षे महद्भाग्यपूर्ण हे जो असत्य मानिल व्यासवचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच जाण त्याची तांबिक भक्ती लटकेची ज्ञान उमा वल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी या पावन कोण नाही मृत्यू गंडांतरी तारुणी प्रदोष व्रते जाती निर्सोनी ये विषयी इतिहास जाण सुत सांगे शवनादिका विदर्भ देशीचा बुभुज सत्यरत्नामे तेजपुंज सर्व धर्मरत पराक्रम सहज बंदीजन वर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परिशिवजनी नाही रथ त्यावर या शाल्व देशीचा नोपनात बळे आला चालून या आणि त्याच्यात शोनिपाळ साये झाले बहुत 7 दिवसपर्यंत युद्ध अद्भुत झाले हा ऐकला ते बहुत समरभूमीसे सत्यरथ धारातीर्थी पावला मृत शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजे संपूर्ण झाले 9 मास एकलीच पायी पळता वनवास थोर अनर्थ ओढवला परम सुकुमार लावे हरिणी कंटक सरारी ऋतुती चरणी मूर्छना येऊन पडे धरणी उठून या पाही मागे पुढे शत्रू धरितील अकस्मात म्हणून पुढती उठून पळत किंवा ते विद्युलता फिरत अवनीवरी वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिराईसे दंत जळकत जिचा पेख मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होऊन नृत्य करी आहाकर्माची गती गहन जिचा अंगुष्ट न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपिन मृगनेत्रे अगजगामिनी वनी हिंडे महासती जैविन शिद्रायाची दमयंती की भिली रूपे हेमवती दुस्तरवनी तैसी हिंडे कर्मनदीच्या प्रवाही जाण पडली ती सकाळी कोण असो हा एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडी येली शतांची अशते दासी ओळंगती सदैव जे पाशी इंदुमती नाम जे येसी ते भूमीवरी लोळत चहूकडे पाही दिनवदनी जीवामुख वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली ते क्षणी दिव्यपुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल ते बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशल्या ते क्षणी अंजोळी भरून घेतले पाणी तवर गाये नेली ओढून या वितारुणी भक्षिलिया घोर कर्माचे विंदान वनी एकला रडे राजनंदन तवो मानामक प्रिय पत्नी जाना विगत दवा पातली माता पिता बंधू पाही ते लागे कोणी
कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही कडे घेऊन आली ते तो नाही गेले नालछेदन. ऐसे बाळ उमा देखून म्हणे आहारे गैसे पुत्ररत्न. कोणी टाकेले या दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण. मी कैसे नेऊ उचलून या जावी जरी टाकून या. वृक व्याघ्र भक्षतील किया स्तनी दाटून या फुटला पाना. नेत्री डाळीत अश्रू जीवना. बाळ पुढे येऊ घेऊन या तेलना. मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळू पै फेंदवल येथे रुपये धरून पातला. ओमे लागे म्हणे त्रिपुरारी. बाळाने संशय न धरी महत्भागे तुझे सुंदरी. या क्षत्रिय राजपुत्र तुझं सापडला. कोणासी न सांगे हे माता. समान बाळी दोघे सुत भरंगास या परिस होय प्राप्त. तैसे तुझं जाहल्या अकस्मात निधी जोडत. किंचित मणी पुढे येऊन या पडत. किरमूर्ताच्या मुखांत पडे अमृत पूर्वदत्ते. ऐसे बोलून या त्रिपुरारी. गुप्त झाला ते अवसर्य. मग दोघे पुत्र घेऊन येते नारी. देशग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम शुश्रुवत. राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत. कडे एखादी घेऊन या. लोक पुस्ता उमा सांगत. माझे पोटेचे हे दोघे सुत. ऐसे हिंडता एक चक्रा नगरा पातली. या घरोघरी भिक्षा मागत. तो शिवालय देखील अकस्मात आता द्विज दाटले अभोत. शांडले त्यांत मुख ऋषी. शिवाराधना करीती अविधियुक्त. तो उमा आली शिवालयांत. शने एक पूजा विलोकित. तो शांडिल्य ऋषी बोलला. आहा कर्म कैसे गहन. हा राजपुत्र हिंडी दिन होऊन या. कैसे विचित्र प्राक्तन. उमा वैचन एकती जाहलिया. ऋषीचे चरण धरित. म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत. त्रिकाळज्ञानी महासमर्थ. भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता कोण आहेत की पावली मरण. यावर या शांडिल्य सांगे वर्तमान. याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नोपजान. प्रतोषे समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चौकडून या. नगर त्याचे वेढिले. शत्रूंची या गजबज ऐकून या. उठला तैसीची पूजा सांडून या. तव प्रधान आला पुढे धावून या. शत्रू धरून आणले त्याचा शिरच्छेद करून या. पूजा पूर्ण करिता उन्मत्तपणे. तेसाची जाऊन या करी भोजन. नाही स्मरण विषयांदा. त्याकरिता या जन्मी जाण. सत्यरथ अल्पायुषी होऊन या. अल्पावयांत गेला मरून या. म्हणून पूजन सोडावे. याच्या मातेने असवत मारली. ती जळी विवशी झाली. पूर्वे वैरे ओढून नेली. क्रोधी बक्षिले अविधरुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त. याने काहीच केले नाही शिवव्रत. म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडेला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजावा इंदू मौळी. पूजा सांडून या कथा काळी. सर्व ताईनं उठाव्या. भवानी से बैसोनिया कैलासनाथ. प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वागदेवी विना वाजवित. वेणुपुरोहत वाजवित. से अंबुसंभव ताल सावर्या. भार्गवी गाथसी मधुरस्वरी. मृदंग वाजवी अमधुकटभ भार्या. नृत्यगती पाहून या. यक्षपती शिवप्राणमित्र. हस्त जोडून या उभा समोर. यक्षगण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. आईचा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निमागमा. मग काय बोले ओमा. मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्र या पतिग्रह बहुत. पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित. शिवार्चन न करीस कदा. पराने जीवा दग्ध यथार्थ. दुष्ट परितिग्रही दग्ध हस्त. श्री अभिलाषी नेत्र दग्ध होत. मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग ओमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी. या तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी. प्रदोष व्रत उपदेशिले. या पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमावरणीला अतिविशेष. निराहार असावे. त्रयोदशीच्या दिवसा सत्कर्म आचरावे. तिन्ही घटका झाल्या रजनी. प्रदोष पूजा वा आरंभी प्रीती करून या. कोमई भूमी सारवून या. दिव मंडप उभारेचे. चित्रविचित्र वितान. कर्दळी स्तंभ इक्षुदंड करून या. मंडपकीचे शोभायमान. रंगमाळा नाना पर्याय. शुभ वस्त्रणी सवय आपण. शुभ्रगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापन या. पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करून या. अधिक अंतर्बाह्य न्यासमातृका. दक्षिणभागी पूजावे अमरांतका. सव्यभागी अग्नितो. वीरभद्र गजानन. अष्टमहासिद्धी. अष्टभैरवपूर्ण. अष्टदीपाल पूजन. सप्तावरणीय शिवपूजा. यथा सांग शिवध्यान. मग करावे शिवपूजन. राजोपचार्य सर्व समर्पण. करावे स्तवन शिवाच्या. जय जय गौरीनाथ निर्मळ. जय जय कोटीचंद्र तळ. सच्चिदानंद घन अडळ. पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोष व्रत ऐकून या. बाळ उपदेशिले दोघे जण. मग ते एके मने करून या. राते झाले एकचक्री. 4 महिनेपर्यंत दोघे आचरिती प्रदोष व्रत. गुरुवचने यथार्थ. शिवपूजन करीती पै. शिवपूजन द्यावी सर्वता. न द्यावे प्रसाद तीर्था. शतब्रह्म हात्याचे पाप माता. होय सांगता शांडिल्य. सर्व पापवनी पापतोर. शिवपूजेचा अपार. असो ते दोघे शिवकुमार. सदा सादर शिवभजन या. ब्रह्मपुत्र शुचिर्वत. एकदा नदी तिरी क्रीडत. तरडी ढासळता अकस्मात दळगट सापडा. घरास आला घेऊन ये. माता संतोष लिया देखून या. म्हणे परदोष व्रत महिमा जाण. ऐश्वर्य चढत चाललेल्या राजपुत्राचा म्हणे तो समय. अर्धद्रव्य विभाग घे. येरू म्हणे ससाय विभाग न घे अग्रजा. या अवनीतील धन आमुजेचा आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावर एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून या. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडा दृष्टी देखील या. दोघे पाहत या दुरुनी. परमसुंदर लावणे खाणी. शुचिर्वत म्हणे राजपुत्रा लागून या. परदाराने न पाहाव्या. दर्शने हरती चित. स्पर्शने बळवीर्य हरित. कोटिले दंभ संयुक्त. महान अर्थकारिणी. या ब्रह्मसुतास ते ठेवून राजपुत्र चालेला सुलक्षण. स्वरूप सुंदर मनमाता हुन. आकर्ण नयन कोमलांग. जवळी येऊन या पाहत. तव मुख्य नायिका विराजित. अंशुमती नामे विख्यात. गंधर्व कन्या पद्मिनी. कोद्रवीन नाम गंधर्वपती. त्याची कन्या अंशुमती. पितापुसी महिषाप्रती. ही कन्या अर्पू कोणात या. मग बोली ही मनग जामात. धर्मगुप्त सत्यरथाचा सुत. तो माझा परमभक्त. त्याची देई अंशुमती.
हे पूर्वीचे शिववचन असो. यावर अंशुमती पाही धोरण याने आळी तर राजनंदन वाटे पंचबाण दुसरा शिरसिंधुत रोहिणी रमन कायाला कलंक धुवून या तैसे राजपुत्राचे वचन अंशुमतीने आळ्या बतीस संलक्षणयुक्त आजानुबाहू चापमंडित श्री विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरे आईसा तो गुणाटे देखून या त्वरित अंशुमती सगळ्या प्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊन या समस्त सुमने आणावी या सुवासे अवश्य म्हणून या त्याला जात्या झाल्या आणि का वना अंशुमती एकली जाणार राजपुत्रा कुणावीत बृह पल्लव पसरून एकांती घातले आसन वरी वृक्ष डाळिया भेदून भूमीवरी पसऱ्या असो तेथे बैसेला येऊन राजपुत्र सुहासे वदन विशाळ बाळा कर्णनयन नारक्त उष्ट सुकुमार मंजुळ भाषिणी नेत्र कटाक्षबाणी विंदिलिया ते लावण्य हरिणिया मनोज मूर्छना सावरून या वर्तमान पुसित आहे ते शृंगार सरोवरा तुस्पाशी आम्ही वास करीन राजहंसी ते कथा तवदन दिव्य शिष्या मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वदन देखता गर्जना अंबुज मम चित्त शिक्या नृत्य करिया कवी गुरु हुनिया तेज विशाल आत्मकंठीच्या गाडीली मुक्त फळमाळ कंठी सुतलिया तत्काळ चरणी बाळा ठेवीत म्हणे मी काय वाचा म्हणे करून या तुझी ललना झाले पुन्हा यावर धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तवपित्यासी करता माता घडे कैसी वरानाने यावरी म्हणे अंशुमती 3 दिवसा येणी या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नस्थिती साधावाया ऐसी बोलून या ते चातुर्य राशी वेगे आली या पितायपाशी झाले वर्तमान सांगे त्याची तो परम मानसी या संतोषला राजपुत्र गेला परतोनिया बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिले गुरुचे वचन स्मरणीया म्हणती या प्रसादपूर्ण त्याचा हा गुरुचरणी ज्याचे मना त्याचे ऐश्वर्यासी काय न काळ मृत्यूभयापासून हे सर्वदा रक्षिते शिकवतो यावर या ते दोघे बंधू येऊन या मातीची सांगती वर्तमान येरीमनी धन्य धन्य शिवभजन फळ देत चालले यावर या तिसरे दिवशी या दोघे गेले त्या वनासी गंधर्वराज सहपरिवारेंसी या सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी देखता जामाता गंधर्व आनंद समुद्र या पोहत छत्रसेन सुखासन त्वरित धाडून उमा आणविल्या यावरी गाय आता सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडला नाही ते तेव्हा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमौलिक असं तेज विहिनीचे आदित्य गंधर्वराज लक्ष रथ 10 सहस्रगज तेजपुंज 1 लक्ष वाज्या 1 लक्ष दासदासी अक्षय कोशरत्न राशी अक्षय भाती देत शक्तीच्या दिव्य चाप बहुसाला अपार सेना संगी देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रा समेत मान देऊन बोलविल्या सुखासनारूढ अंशुमती पती सभया चाललेली शीघ्रगती कनकवित्र पाणी पुढे धावती या वाहना सभे जयचे चतुर्विध वाद्यांची कचर चतुरंग चालीला अदळभार येऊन या वेडीले विदर्भ नगर सत्यरथ पितयाचे या नगर दुर्गावरून या पार उल्लाट यंत्राचा होतपडी मारा परिगंधर्वाचे बळ फार घेतले या नगर शनार्दे जेणे पूर्वी पिता मारीला जाणं त्याचे नाव दुमर्शन तो जिताचे या धरुणी जाणं आपला करून या सोडीला देशदेशीचे प्रजाजन धावत या करबार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून या सिंहासन रूढ झाला माता उमा बंधू शुश्रूवत त्यांसमोर राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिले गुरु आणून या षटपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्र दितले दुर्भिक्ष जलशोष वर्षण आदिव्याधी वैधव्य मरण दुःख शोक कलह विघ्नता जंतुनी पळाली प्रजाभूदेव दायद देती सारायसे आशीर्वाद कोणासही नाही खेद सदानंद करोकरी ऐसा अंशुमती समेत धर्मगुप्त राज्य करीत यौवन राज्य शिशुव्रता ते देत पारिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करून या सुदत्तपुत्रासे राज्य देऊन या चिंतिता मनी या उमाधव चरण दिव्य विमान धाडले दिव्य देह पावणे अनुपती माता बंधू समेत अंशुमती शिव बैसतिया करून या स्तुती शिवाचे या कैलासपदासी जाऊन या जगन्माता शिव लोकोने जे कार करून लोटांगणे घाली त्या दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरून या समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्ताचे आख्यान करीते जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदनी आरक्षित या सगळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निर्सोनिया प्रदोष महिमा अद्भुत जे आचरते एकूण ग्रंथ तेथे कैची दारिद्र्य मृत्य सत्य त्रिवाचा ज्याचा घरी शिवलेला अमृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपदा प्राप्त तया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आलिया बाडास कुतर्कवादी जीवायस मुखोरग त्यांचे नावड्या जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा नयेसिया लक्षा निगमगमा शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परसोतिया सज्जनखंड पंचमाध्याय गोडा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री स्वामी समर्थ महाराज चरणार्पणमस्तु।